स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी. शुक्रवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आले आहे. आज आहे तुळजाभवानीचा वार, महालक्ष्मीचा वार आणि काली मातेचा, सर्व देवींचा वार आणि त्यांना नमन. आज आपल्याला गणेशजींना दुर्वा आणि फूल वाहून झालं की आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला, आपल्या देवींना हळद कुंकू आणि गजरे फुलं व्हायची आहे, वेणी व्हायची आहे. त्यांना आवडेल तसं गोड गोड प्रसाद म्हणून ठेवायचं. काही नाही झालं तर साखर ठेवा, खडी साखर ठेवा. देवीला फार आवडते. त्यांना अत्तर लावा. तुम्ही सुद्धा अत्तर लावायचं दोन्ही कानाच्या मागे आणि मानेच्या इथे. याच्याने घणाची आकर्षित होतो. स्वच्छ व्हायला पाहिजे. गुलाब पाणी घालून आंघोळ करा. गुलाब पाणी घालून तुम्ही तुमची घराची फरशी साफ करा. धूप आणि कापूर, दिवसेनी कापूर तुमच्या घरामध्ये दोन्ही वेळ सकाळ संध्याकाळ फिरवा, ज्याने घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाईल. अगरबत्ती लावा, गुलाबाची सुगंधित अगरबत्ती लावा, ज्याच्याने घर प्रसन्न राहील. तुम्हाला छोट्या छोट्या 2-3 रेमेडीज सांगते. तुम्ही एका वाटीमध्ये साखर मीठ घ्यायचं आहे, खडे मीठ. त्याच्यामध्ये 7 लवंगा उभ्या फुल असलेल्या लावायच्या आहेत आणि एक छोटीशी तुटीची खडा ठेवायचा आणि ते तुमच्या बाथरूम मध्ये ठेवायचा. याच्याने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी किंवा बाथरूम मधली निगेटिव्ह बाहेर जाण्यासाठी मदत होते. तुम्हाला दालचिनीची पावडर घ्यायची उजव्या हातावर आणि घराच्या बाहेर जायचंय. घराच्या आतल्या दिशेला बघून तुम्ही ती 3 वेळा फुकायची आहे. मनामध्ये आपली इच्छा बोलायची की खूप धन संपत्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू दे, लक्ष्मी माता प्रवेश करू दे. आणि हे तुम्ही करायचं आणि घरात आल्यानंतर हात धुवायचा. त्याच्याने तुमच्या दालचिनीचा जो सुगंध असतो त्याच्याने सुद्धा लक्ष्मी आपल्याकडे वळते. तिसरा असा आहे, तुम्हाला नेहमी सांगते, हा जो शुक्राचा हे असतो पर्व असतो, इथे अत्तर लावायचे आणि दोन्ही हाताने घर्षण करायचंय. तूप लावलं आणि घर्षण केलं तरी चालेल. थोडंसं दही लावलं इथे आणि घर्षण केलं तरी चालेल. आपल्या कपाळाला, आपल्या कंठाला, आपल्याला सुद्धा अत्तर लावा. अत्तराला मधलं बोट घ्यायचंय आणि अत्तर लावायचं आणि 6 वेळा असं इथे फिरवायचं नाकाच्या टोकावर. इथे बुध ग्रह असतो. हा बुध ग्रह जागृत केल्याने तुमच्या व्यवसायामध्ये चांगली भरभराट होते आणि व्यवसायाच्या अडचणी दूर होण्यास मदत होतात. तर हा बुध ग्रह नाकाच्या टोकावर असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला या छोट्या छोट्या रेमेडीज करायच्या आहे. भरपूर काही आहे. शंकराला तुम्ही दूध आणि थोडं दही वहा, कारण दह्यामुळे शंकर प्रसन्न होतो. 3 ते 4 3 शुक्रवार तुम्ही करून बघा. तुमच्या काही अडचणी असतील ते दूर होण्यास मदत होईल. दही थोडं खा, दही वाटा, दानामध्ये द्या. दही खूप चांगलं असतं, कारण देवीला पांढरा आवडतात. पांढरं घाला, गुलाबी घाला, लाल घाला. आजचा दिवस खूप शुभ असतो. तुम्हाला दानामध्ये पांढऱ्या वस्तू, साखर आहे, तांदूळ आहे किंवा पांढरी फळं वगैरे काय असतील ते दिले तर खूप चांगलं. प्रसाद म्हणून वाटा, खूप चांगला. तर अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या रेमेडीज करा आणि आपल्या अडचणींना दूर करण्याचा मार्ग शोधा. श्री स्वामी समर्थ.